सायकल पाहिजे. घेऊन देईल बाळा, पण अक्षय तृतीयेच्या दिवशी. बर ठीक आहे. मम्मा मला स्केटिंग पाहिजे. ते पण घेऊन देईल बाळा, पण अक्षय तृतीयेला. सगळं काय असं तृतीयालाच देते. कारण की त्या दिवशी आपण जर कोणती गोष्ट घेतली ना, ती कधी संपत नाही. जर मी तिथं चॉकलेट पण घेतली तर मग ते पण नाही संपणार का? तुला आता चॉकलेट हवी आहे का? तू तर माझ्याकडे स्केटिंग आणि सायकल मागत होता. पण ठीक आहे, काही हरकत नाहीये. त्या दिवशी आपण तुझ्यासाठी चॉकलेट पण घेऊया, नक्कीच घेऊया. पण तुला माहिती आहे अक्षय तृतीयाला मी तुला हे सर्व गोष्टी का घ्यायला सांगते? नाही. मग तुला त्याच्या मागचं महत्त्व जाणून घ्यायला हवं की नाही? हो ना? हो. हा, तर मग आता मी तुला सांगेल की अक्षय तृतीयाला आपण ह्या सगळ्या गोष्टी का घेतो. ठीक आहे? नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. आज आपण जाणून घेणार आहोत की अक्षय तृतीयेला काय महत्त्व आहे, त्याचबरोबर अक्षय तृतीया का साजरी करावी आणि अक्षय तृतीयाला भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता, तर त्यामागची पौराणिक कथा काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर या दिवशी दान धर्म का करावे, त्याचबरोबर या दिवशी अक्षय तृतीयेला नवीन वस्तू का घरात आणली जाते, तर ते सुद्धा आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. तर हिंदू कॅलेंडरच्या मुख्य तारखांपैकी एक म्हणजे अक्षय तृतीया. हिंदूंसाठी हा अत्यंत पवित्र दिवस आहे. अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते. याला आखाती तीज असेही म्हणतात. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. 3.5 मुहूर्त म्हणजे स्वयंसिद्ध मुहूर्त. कोणताही मुहूर्त काढण्यासाठी पंचांग शुद्ध, नक्षत्रशुद्धी, ताराबल, चंद्रबल पाहावे लागते. पण काही दिवस असेही आहेत की त्या दिवशी उत्तम तिथी, नक्षत्र, योग असा संयोग होतो. 3.5 मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा आणि प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त. या योगावर कुठलाही वेगळा मुहूर्त बघण्याची गरज नसते. तसेच या दिवशी खरेदी केलेली संपत्ती अक्षय राहते किंवा वृद्धिंगत होते. त्यामुळे हे मुहूर्त साधून सोने, चांदी, घर, वाहन आदी खरेदी आवर्जून केली जाते. तर आता आपण जाणून घेऊया अक्षय तृतीयेचा अर्थ. अक्षय म्हणजे जी कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे की ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फल देते. म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखाद्या व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते, त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात आणि शुभ परिणामाचा प्रभाव कधीही संपत नाही. तर आता आपण जाणून घेऊया अक्षय तृतीया का साजरी केली जाते. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा अतिशय पवित्र सण आहे. सर्व हिंदू हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. भारतीय संस्कृतीचा इतिहास आणि काही पौराणिक कथांनुसार अक्षय तृतीयाला अनेक महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. पौराणिक कथांनुसार असं सांगण्यात येतं की या दिवशी भगवान गणेशाने वेद महर्षी व्यासांना महाभारताची काव्य सांगण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे महाभारताच्या इतिहासातही अक्षय तृतीयाला महत्त्व आहे. हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार भगवान विष्णूने श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. या दिवशी विष्णू सहाव्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले आणि म्हणूनच हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार 13 आणि द्वापर युगापर्यंत विष्णू पृथ्वीवर चिरंजीवी राहिले. परशुराम हे सप्तश्रीपैकी एक ऋषी जमदग्नी आणि रेणुका यांचे पुत्र होते. हे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले आणि म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जन्मोत्सव हे हिंदू मोठ्या थाटामाटात साजरे करतात. अक्षय तृतीयाला सत्ययुग संपून 13 युगाचा प्रारंभ झाला असं म्हणतात. मान्यतेनुसार 13 युगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती. भागीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती. या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य वाढते आणि म्हणूनच या दिवसाच्या हिंदूंच्या पवित्र सणात समावेश होतो.
या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने व्यक्तीचे पापे नष्ट होतात. हा दिवस माता अन्नपूर्णा, स्वयंपाकघर आणि पाककलाची देवी यांचा वाढदिवस देखील मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते आणि भांडारदार भरून ठेवण्यासाठी आईकडून वरदान मागितले जाते. दक्षिणेकडील प्रांतात या दिवसाची वेगळी ओळख आहे. त्यांच्या मते या दिवशी कुबेर यांनी शिवपुरम नावाच्या ठिकाणी त्यांची पूजा करून शिवाला प्रसन्न केले होते. कुबेराच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन शिवाने कुबेराला वरदान मागायला सांगितले. कुबेरांनी लक्ष्मीजींकडून आपली संपत्ती परत मिळण्यासाठी वरदान मागितले. तेव्हा शंकरजींनी कुबेराला लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला दिला. म्हणूनच तेव्हापासून आजपर्यंत अक्षय तृतीयेला लक्ष्मीजींची पूजा केली जाते. लक्ष्मी ही विष्णूंची पत्नी आहे, म्हणूनच लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. दक्षिणेला या दिवशी लक्ष्मी यंत्राची पूजा केली जाते, ज्यामध्ये विष्णू लक्ष्मीजींसोबत कुबेराचेही स्थान असते. महर्षी वेद व्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली. या दिवशी महाभारतातील युधिष्ठिरेला अक्षय पात्र प्राप्त झाले होते. या अक्षय पात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधीच संपत नाही. या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत असे. या श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेले वरदानाचे किंवा दानाचे पुण्य अक्षय मानले जाते. म्हणजेच या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे माणसाचे भाग्य वाढते. अक्षय तृतीयेचे आणखी एक कथा महाभारतात प्रचलित आहे. या दिवशी दुशासनाने द्रौपदीचा अपमान केला होता. या वस्त्रहरणातून द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने कधीही न संपणारी साडी दान केली होती. अक्षय तृतीयेमागे आणखी एक रोचक श्रद्धा आहे. श्रीकृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला तेव्हा अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांचा गरीब मित्र सुदामा कृष्णाला भेटायला आला. कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे फक्त 4 तांदळाची दाणे होते. तेच सुदामाने कृष्णाच्या चरणी अर्पण केले. पण आपला मित्र आणि सर्वांच्या हृदयी जाणणाऱ्या देवाने सर्व काही समजून घेऊन सुदामाच्या दारिद्र्य दूर केले, त्यांच्या झोपडीचे महालात रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधांनी परिपूर्ण केले. तेव्हापासून अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचे महत्त्व वाढले आहे. भारतातील ओरिसामध्ये अक्षय तृतीयेचा दिवस शेतकऱ्यांसाठी शुभ मानला जातो. या दिवसापासून येथील शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करू लागतात. ओरिसातील जगन्नाथपुरी येथून या दिवशी रथयात्रा काढली जाते. तर आता आपण जाणून घेऊया अक्षय तृतीयाची पूजा आणि विधी. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीजींच्या पूजेला महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि विष्णूला तांदूळ अर्पण केल्याने विशेष फायदा होतो. पूजा केल्यानंतर त्यांना तुळशीच्या पानासह अन्न अर्पण केले जाते. उन्हाळ्यात येणारे आंबे आणि चिंच देवाला अर्पण केले जातात आणि वर्षभर चांगले पीक आणि पावसासाठी आशीर्वाद मागितले जातात. अनेक ठिकाणी या दिवशी मातीच्या भांडी पाण्याने भरली जातात. कच्चा आंबा, चिंच आणि गूळ पाण्यात मिसळून देवतेला अर्पण केले जाते. सर्व विधी पूर्ण केल्यानंतर देवाची आरती केली जाते. अक्षय तृतीयेची पौराणिक कथा आज आपण जाणून घेऊया. पौराणिक कथेनुसार शाकल नगरात धर्मदास नावाचे एक वैश्य राहत होते. ते खूप गरीब होते. आपल्याला आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची त्यांनी नेहमीच काळजी असायची. त्यांच्या कुटुंबात अनेक सदस्य होते. धर्मदास हे अतिशय धार्मिक वृत्तीचे व्यक्ती होते, जे देव आणि ब्राह्मणांची पूजा करायचे. एक दिवस धर्मदास यांनी अक्षय तृतीयेबद्दल ऐकले की वैशाख शुक्लाच्या तृतीय तिथीवर देवतांची पूजा केलेली पूजा आणि ब्राह्मणांना दिलेले दान अक्षय असते. हे ऐकून धर्मदास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी गंगेत स्नान केले आणि आपल्या पूर्वजांना अर्पण केले. घरी गेल्यानंतर त्यांनी देवी देवतांची विधिवत उपासना केल्यावर ब्राह्मणांना अन्न, सत्तू, दही, हरभरा, गहू, गूळ इत्यादींचे श्रद्धेने दान केले. धर्मदास यांची पत्नी त्यांना वारंवार मनाई करत होती. ते म्हणाले की जर धर्मदास हे सर्व दान धर्मासाठी देतील तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार. परंतु धर्मदास हे अक्षय तृतीयेच्या दिवशी दान देत असत. काही काळानंतर धर्मदास यांचा मृत्यू झाला. काही काळानंतर त्यांनी द्वारकेच्या कुशावती शहरात राजा म्हणून पुनर्जन्म घेतला.
पौराणिक मान्यतेनुसार धर्मदास यांना राजयोग हा पूर्वीच्या जन्माच्या दानाच्या प्रभावामुळेच मिळाला. कुशावती राजा अतिशय प्रतापी होता. त्यांच्या राज्यात सर्व प्रकारचे सुख, संपत्ती, सोने, हिरे, रत्ने, संपत्ती कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती. त्यांच्या राज्यात लोक खूप सुखी होते. अक्षय तृतीयेच्या पुण्यपूर्ण प्रभावामुळे राजाला वैभव आणि कीर्ती प्राप्त झाली. परंतु ते कधीही लोभाला बळी पडले नाही. त्यांच्या अक्षय तृतीयेचे पुण्य त्यांना नेहमीच लाभले. ज्याप्रमाणे भगवंतांनी धर्मदासांवर कृपा केली, त्याचप्रमाणे जो कोणी या अक्षय तृतीयेच्या कथेचं महत्त्व ऐकून नियमानुसार पूजा व दान करील, त्याला अक्षय पुण्य आणि कीर्ती प्राप्त होईल. आता आपण जाणून घेऊया भगवान परशुराम यांची जन्मकथा. भगवान विष्णूंचा 6वा अवतार परशुराम यांनी वैशाख महिन्यातील तृतीय तिथीला म्हणजेच अक्षय तृतीयेला जन्मदिवस साजरा केला जातो. भगवान परशुराम यांना चिरंजीव मानले जाते. भगवान परशुरामाच्या असे अनेक कथा पौराणिक कथांमध्ये वर्णन केल्या गेल्या आहेत. त्यावरून हे दिसून येते की परशुराम अत्यंत क्रोधित स्वभावाचे आहेत. यासोबतच परशुराम विश्वाच्या अंतापर्यंत पृथ्वीवर विराजमान राहणार असल्याचे अनेक कथांमधून कळते. परशुराम जन्मोत्सव निमित्त भगवान परशुरामांच्या कथा जाणून घेऊया. जमदग्नी ऋषी आणि रेणुका यांच्या 5 मुलांपैकी परशुराम हे चौथे होते. विवाहानंतर सत्यवतीने महर्षी भृगू यांच्याकडून पुत्रप्राप्तीचे वरदान मागितले. तेव्हा महर्षी भृगू यांनी तिला 2 फळे दिली आणि सांगितले की ऋतुस्थानानंतर तू उंबराच्या झाडाला आणि तुझ्या आईला पिंपळाच्या झाडाला आलिंगन द्यायला सांग आणि मग हे फळ खा. परंतु सत्यवती आणि तिच्या आईने या कामात चूक केली आणि चुकीच्या झाडांना आलिंगन देऊन फळे खाल्ली. जेव्हा ही गोष्ट महर्षी भृगूंना समजली, तेव्हा त्यांनी सत्यवतीला सांगितले की तुम्ही चुकीच्या झाडाला आलिंगन दिले आहे, म्हणूनच तुझा पुत्र ब्राह्मण असूनही क्षत्रिय गुणांचा होईल आणि तुझ्या मातेचा पुत्र क्षत्रिय असून देखील ब्राह्मणासारखे वर्तन करेल. हेच कारण होते की परशुराम ब्राह्मण असून देखील क्षत्रिय गुणांचे होते आणि विश्वामित्र क्षत्रिय असून देखील त्यांनी ब्रह्मश्री पद प्राप्त केले. त्यामुळे परशुराम हे जमदग्नी ऋषींचे 5वे अपत्य झाले, जे बालपणापासूनच क्रोधी स्वभावाचे होते. भगवान परशुरामांचे मूळ नाव राम आहे. ते जमदग्नी ऋषींचे पुत्र असल्यामुळे त्यांना जमदग्न्य असेही म्हणतात, पण ते परशुरामाच्या नावाने जास्त प्रसिद्ध आहे. परशुराम हे देखील भगवान शिवाचे भक्त आणि शिष्य आहेत. त्यांची भक्ती आणि क्षमता पाहून भगवान शिवाने त्यांना विद्युबी नावाचा परशु दिला होता. नेहमी परशु धारण केल्यामुळे ते परशुराम या नावाने जगात प्रसिद्ध आहेत. गणेश पुराणानुसार महादेवाचे निस्सीम भक्त असलेले परशुराम कैलास पर्वतावर शिवनाथांचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. मात्र प्रथमेश गणपतीने त्यांना प्रवेशद्वारातच अडवले. शिवशंकराचे दर्शन घेण्यासाठी गणपती अडवत असल्याचे परशुरामांना खटकले. विनंती करूनही गणेश भगवंताने दर्शन घेण्यापासून रोखत आहेत म्हटल्यावर परशुरामांनी गणाधीशाला युद्धाचे आव्हान दिले. दोघांमध्ये मोठे युद्ध झाले. त्यात परशुरामांनी परशुने गणरायावर जोरदार प्रहार केला. त्यातच लंबोदराचा एक दात निखळला. तेव्हापासून पार्वतीनंदन एकदंत नावाने ओळखले जाऊ लागले. सीता स्वयंवराच्या वेळी जेव्हा रामाने भगवान शिवाचे धनुष्य तोडले, तेव्हा पृथ्वी हादरली अशी आख्यायिका आहे. सीता स्वयंवरावेळी शिवशंकराचे शिवधनुष्य भंग केल्यावर मिथिलेत परशुराम प्रकट झाले. यावेळी ते महेंद्र पर्वतावर धानस्थ बसले होते. सुरुवातीला विश्वस्वरूप श्रीरामांना परशुराम ओळखू शकले नाही. ते महाराज जनकाच्या दरबारात पोहोचले आणि भगवान रामाला युद्धासाठी आव्हान देऊ लागले. त्यावेळी भगवान रामाने परशुरामाला आपण भगवान विष्णूचा अवतार असल्याची जाणीव करून दिली. भगवान रामाचे रहस्य कळल्यावर परशुराम यांचा राग शांत झाला. द्वापरमध्ये भगवान विष्णू श्रीकृष्णाच्या रूपात अवतरले होते. तेव्हा परशुराम आणि भगवान श्रीकृष्ण यांची भेट झाली. जेव्हा भगवान श्रीकृष्ण गुरु सांदीपनीच्या आश्रमात शिक्षण घेऊन घरी परतण्याच्या तयारीत होते, त्यावेळी परशुराम ऋषी सांदीपनी यांच्या आश्रमात आले आणि त्यांनी त्यांचे सुदर्शन चक्र भगवान श्रीकृष्णांना परत केले.
आणि सांगितले की आता हे युग तुमचे आहे. तुम्ही तुमच्या या सुदर्शन चक्राची काळजी घ्या. आता आपण जाणून घेऊया भारतातील विविध प्रदेशातील अक्षयतृतीयेचा परंपरा आणि चालीरीती. महाराष्ट्रातील खानदेशमध्ये अक्षयतृतीयेला सणाला आखाजी म्हणून संबोधले जाते. खानदेशात आखाजी हा सण दीपावली इतकाच महत्त्वाचा गणला जातो. सालदार, बलुतेदार अक्षयतृतीया या दिवसापासून नवीन सुरुवात करतात. उत्तर भारतात या दिवशी पूजा आणि प्रार्थना केल्या जातात. परशुराम जन्मोत्सव साजरा केला जातो. गंगा नदीमध्ये स्नान करणे, तीर्थयात्रा करणे, यज्ञ करणे, तसेच अन्न आणि धान्याचे दान करणे, ब्राह्मणाला सातू आणि समिधा देणे असे धार्मिक आचार या दिवशी केले जातात. ओरिसा या प्रांतात शेतकरी वर्गात या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी लक्ष्मी देवतेची पूजा करून नवी धान्यांची पेरणी केली जाते. या सणाला मुठी चुहाना म्हटले जाते. या दिवशी मांसाहार यांचे सेवन केले जात नाही. प्रसिद्ध अशा जगन्नाथ रथयात्रेचा प्रारंभ या दिवशी होतो. देवाच्या नौका विहारासाठी 5 बोटी या निमित्ताने सुशोभित केल्या जातात. दक्षिण भारतात महाविष्णू आणि लक्ष्मी व कुबेर पूजन यांचे महत्त्व या दिवशी असते. मंदिरात दर्शनाला जाणे, अन्नदान करणे असे आचार या दिवशी केले जातात. पश्चिम बंगाल या प्रदेशातील व्यापारी वर्गात अक्षयतृतीयाचा महत्त्वाचा दिवस मानला जातो. हालकटा या नावाने या दिवशी गणपतीची आणि लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. व्यापारी लोक नव्या हिशोबाच्या वह्या या दिवशी वापरात आणतात. राजस्थानातही हा दिवस शुभ मुहूर्ताचा समजतात. तेथे या दिवसाला आखातीज असे म्हणतात. राजस्थानातील शहरी आणि ग्रामीण भागात या दिवशी विवाह करण्याची पद्धत आहे. तर पाहिलंत मंडळींनो, आता तुम्हाला कळालं असेल की अक्षयतृतीयाचं महत्त्व किती आहे. त्याचबरोबर हे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. त्याचबरोबर तुम्हाला परशुराम जन्मकथेचा पण आनंद घेता आला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद. जय श्रीराम.